सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे सेसची आकारणी दुबार पद्धतीने होते ती पद्धत मान्य नसल्यामुळं आणि दुसरी गोष्ट खाद्यान्न आणि अन्नधान्य ह्याच्यावर 5% GST आहे। हे उत्पन्न सगळं महाराष्ट्र सरकारला मिळत असताना पुन्हा वेगळं असं सेसचं उत्पन्न मार्केट कमिटीच्या वतीने घेतलं जातं, ते आम्हाला अन्यायकारक वाटतं। ते रद्द व्हावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि जे काय तुमचे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काय जाचक कर आणि तुमच्या हे कायदे आणि अटी लागू केलेले आहेत त्या कॅन्सल करण्यात याव्यात, ही जी आम्ही पूर्वीपासून त्यांना मागणी केलेली आहे शासनाकडं, पण त्याची अजून कुठेही दखल घेतली गेली नाही। दुसरी गोष्ट म्हणजे भेसळच्या ज्या वस्तू व्यापाराच्या दुकानातून भरून नेल्या जातात त्याचे महिना दीड महिना त्याचे रिपोर्ट येत नाहीत आणि त्याच्यावरचे निर्णय केले जात नाहीत। मग 1.5 महिना 2 महिने जर तो सॅम्पल तुमच्या ऑफिसमध्ये राहतात तो ऑटोमॅटिक खराब होणारच आहे की, मग त्याचं पुन्हा खराब झालं म्हणून त्या व्यापाऱ्याला हे करणं हे चुकीचं आहे। ह्यासाठी एक आम्ही त्यांना हे करतोय बोलतोय। आणि दुसरी गोष्ट पहिलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्लॉटधारकांना व्यापार करण्यासाठी 99 वर्षाच्या कराराने हे प्लॉट दिलेले होते, पण पुन्हा हे करार सगळे रद्द करून सध्या शासनानं किंवा मार्केट कमिटीनं 30 वर्षाच्या करारावर हे प्लॉट देतात। पहिलं भाड्याचं असणार, भाड्याचं तुमचं आकारणी, आताची भाड्याची आकारणी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे। तर व्यापाऱ्यांच्याही जरा अडचणी लक्षात घेऊन शासनानं त्याच्यावर गंभीरपणे विचार करून आमच्या बाजूनं थोडंसं संवेदनशील राहावं ही आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही उद्या महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पंढरपूरही 100% सामील आहे। उद्या 11-12 वाजता आम्ही आमचं निवेदन घेऊन माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात येणार आहे आणि पूर्ण दिवस आम्ही त्याचा या गोष्टीचा निषेध म्हणून आमचे व्यापार आणि दुकानं बंद ठेवणार आहे। 1967 साली उदयवर कोंडीबा पाटलांनी एक प्लॉट 99 वर्ष कराराने दिले होते, त्याची किंमत होती 4700 रुपये। त्यांनी 1730 रुपये भरून घेतले होते आमच्याकडून आणि आता राहिलेले 99 वर्षाचे 30 रुपयाप्रमाणे 2970 रुपये घेऊन त्या प्लॉट व्यापाऱ्यांना द्यायचे असे 99 वर्ष करार ठराव केलेला आहे। तर आता हे लोक 30 वर्षाचा करार करा म्हणतात, काही लोक वर्षाचा करार करा म्हणतात, तर ते बंद व्हावं। शेष चुंगी कर टाईप कर वसूल केला जाऊ नये। क्लॉज नंबर 31 मध्ये व्यापारी कमिटीमध्ये मार्केट कमिटीमध्ये लिखाण लिहिलेलं आहे की सोलापूरला माल घेतला तर पंढरपूर आला तर सोलापूरला एक ते शेष भरला तो आणि पंढरपूरलाही शेष भरला तो, ते बंद व्हावा, ओपन शेष व्हावा। एक ठिकाणीच कुठंतरी शेष घेतला जावा, अन्य ठिकाणी शेष घेतला जाऊ नये। एक दुसरी गोष्ट म्हणजे व्यापारी प्रतिनिधी हे फक्त 2 आहेत, त्याच्याऐवजी 5 कमीत कमी प्रतिनिधी असावेत। व्यापारी शेतकऱ्याचे 17 प्रतिनिधी आणि व्यापाऱ्याचे प्रतिनिधी 2 आहेत, त्याच्याऐवजी कमीत कमी 5 प्रतिनिधी व्यापारी असावेत। कारण शेतकरी आणि व्यापारी ह्या 2 बैलगाडीची चाकं आहेत, त्या 2 ह्याच्यावर ती मार्केट कमिटी चालती, व्यापार चालतो। तर हे दोन्ही एकमेकांना समन्वयाने वागणूक दिली जावी अशी आमची व्यापारी कमिटी आणि महासंघ हे दोन्ही तर्फे आम्ही ह्या व्यापारी महासंघाला पाठिंबा दिला आहे आणि तो पूर्ण आता आम्ही ताकदीनिशी व्यापारी लोक ह्या सामील होणार आहोत। व्यापारी महासंघ महाराष्ट्र यांनी पंढरपूर व्यापारी महासंघाला जे निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण उद्या 5 तारखेला व्यापाऱ्यांच्यावरती काही जाचक अटी लादल्या गेलेल्या आहेत, काही फूड अँड ड्रग ॲडल्ट्रेशनच्या बाबतीत काही अडचणी आहेत, त्यासाठी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्यासाठी आम्ही पंढरपूर व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी एकत्र आलेलो आहोत। तर माझी पंढरपुरातील पश्चिम द्वार व प्रदक्षिणा मार्गाच्या आतील सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे, आम्ही 11-11:30 वाजता निवेदन देण्यासाठी जाणार होतो माननीय तहसीलदारांना, तोपर्यंत आपले दुकाने आपण बंद ठेवून पंढरपूर व्यापारी महासंघात सहकार्य करावे। दिगंबर भिंगे, सेक्रेटरी व्यापारी कमिटी नवी पेठ पंढरपूर। 18 नोव्हेंबरला पुणे मर्चंट चेंबर येथे राज्यव्यापी व्यापारी परिषद झालेली होती। सदर परिषदेमध्ये व्यापारी राज्य कृती समितीतर्फे व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे शासन डोळेझाक करते व
लक्ष गांभीर्याने पाहत नाही, मागण्या करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी 5 डिसेंबरला आपली दुकाने बंद ठेवून, व्यापार बंद ठेवून लाक्षणिक बंद पाळणार आहे. त्यानिमित्त पंढरपुरातील सर्व व्यापारी मार्केट यार्डातील, नवी पेठेतील, पंढरपूर शहरातील बंद ठेवून महाराष्ट्र बंदला यशस्वी करून बंदमध्ये सहभागी होणार आहेत. हे सेसच्या डबल आकारणीबद्दल जो बंद आहे त्याला आमच्या कापड व्यापारी संघातर्फे आमचा पूर्ण पाठिंबा आहे, हे जाहीर करतो आम्ही. आणि सर्वजण उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवूया. महाराष्ट्रातील विविध व्यापारी संघटनांच्या वतीने 5 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापारी बंद पाळणार आहेत. त्याचं कारण असं आहे की बाजार समितीमधले जे व्यापारी आहेत, मार्केट यार्डमधले जे व्यापारी आहेत आणि अन्नधान्याच्या संबंधी जे खाद्यपदार्थ विक्रेते व्यापारी आहेत, त्यांना शासनाच्या काही जाचकाठीमधून हा व्यापार करावा लागतो, व्यवसाय करावा लागतो. त्याचबरोबर मार्केट कमिटीमधले जे व्यापारी आहेत त्यांना दुबार सेस भरावा लागतो. सेस ही पद्धत, सेस म्हणजे टॅक्स घेण्याची पद्धती खूप जुनी आहे, तर ती दुबार आहे. म्हणजे आज जर पंढरपूरला माल घेतला आपण आणि उद्या सांगोल्याला विकायला चाललो तर इथंही सेस भरायचा आणि सांगोल्यातही सेस भरायचा. तर या ज्या काही जाचकाठी आहेत त्या शासनानं रद्द कराव्यात. 2024 साली शासनाने निर्णय घेतला होता की सेस रद्द करण्याचा किंवा कमी करण्याचा घेतला होता, परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्यामुळे तो पुन्हा त्यांनी निर्णय मागे घेतला. तर आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंद बरोबर पंढरपूरही बंद करत आहोत. परंतु पंढरपूर हे महाराष्ट्रातलं प्रमुख तीर्थक्षेत्र असल्यामुळं प्रदक्षिणा मार्गातील व्यापारी दुपारी 12पर्यंत शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेणार आहेत. त्याचबरोबर यार्ड आणि नवी पेठ भागातले व्यापारी हे पूर्ण दिवसभर बंद पाळणार. तर शासनानं या व्यापाऱ्यांच्या मागणीकडं गांभीर्यानं पाहावं, कारण समाजातला सर्वात टॅक्स देणारा घटक म्हणजे व्यापारी आहे आणि व्यापाऱ्याचं मात्र शासन काहीच ऐकत नाही. आयुष्यभर तो टॅक्स भरत राहतो गव्हर्नमेंटला. तर आता या निमित्तानं शासनाने व्यापाऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष देऊन या व्यापार कसा सुटसुटीत होईल, टॅक्स द्यायला आम्ही तयार आहे, परंतु तो जाचक पद्धतीने घेऊ नये, त्रासदायक पद्धतीने घेऊ नये. आणि खाद्य संबंधी जे काही आयटम आहेत, उदाहरणार्थ गूळ आहे, सुट्टं तेल आहे, यासंबंधी शासनाने फूड इन्स्पेक्टरला, फूड विभागाला सूचना द्याव्यात की व्यापाऱ्यांनी तेल आम्ही इथं विकलं तर सुट्टं तेल पाठवतंय कोण, तुम्ही तिथं जिथं प्रोडक्शन आहे तिथंच त्याची काही कारवाई करावी. आता गूळ आम्ही इथं विकतो, पण तो गूळ तयार कुठं होतो तिथं तुम्ही त्याच्यावरती बंधनं घातली पाहिजेत किंवा तुमचे जे काही स्टँडर्ड जी मानकं आहेत ते तिथं लागू केले पाहिजे. व्यापाऱ्याला विनाकारण त्याचा त्रास होता कामा नये, एवढीच आम्हाला शासनाकडून मागणी आहे.